मेहनत करावी लागेल प्रत्येक धावेसाठी. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू बॅट पर्यंत थोडासा उशिराने पोहोचला. आडव्या बॅटने खेळण्याचा पूल करण्याचा प्रयत्न इथे केला गेला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलेलं पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू इथे उंच करून काढला. चेंडू ते बाउंड्री लाईनच्या दिशेने अप्रतिम झेल, महत्वाचा मोहरा. हुकमी फलंदाज या क्रीडांगणावरती ज्यानं आपल्या जबरदस्त फलंदाजीचा नमुना पेश केलाय तो धडाकेबाज फलंदाज दिशेने परतोय. जल्लोष केलाय शिवांश वरवडे संघाने. यांना माहिती आहे फलंदाजी कोणत्याही प्रकारची धावसंख्या न उभारता दुसऱ्या चेंडूवरती पॅव्हेलियनच्या दिशेने परततोय. खूपच मोठा धक्का इथे म्हणावा लागेल तो यावेळी जयभरी मुरुगवाडा संघाला. या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून आपण ज्याच्याकडे पाहत होतो तो इथे क्वार्टर फायनल मध्येच 0 धावसंख्येवरती माघारी परततोय. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 55 धावांची एक खेळी, त्यानंतर 29 धावांची दुसरी खेळी आपण पाहिली, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी तो पिछाडीवरती पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 0 धावसंख्येमध्ये पहिलाच धक्का जयभरी मुरुगवाडा संघाला. मैदानावरती दाखल झाला नवीन फलंदाज मितेश. नॉन स्ट्राईक एंडला असेल. आतापर्यंत मितेशने सलामीची भूमिका पार पाडली होती, परंतु यावेळी त्याला वन डाऊन मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले. या वरवडे संघाविरुद्ध इकडे आखलेली वेगळी अशी रणनीती. लेफ्ट हँडेड निहाल यावेळी स्ट्राईकला असेल आणि मैदानाचा अंदाज, क्रीडांगणावरती वाहणाऱ्या वाराचा अंदाज घेऊन फलंदाजी इथे चॉईस प्लेअर इथे सिलेक्ट केले गेलेत. यावेळी लेफ्ट हँडेडला आपण निहारला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षण इथे सजवलं दिलं. पहिलंच पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे घणागतीशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे निश्चितच होईल. राईट हँड राऊंड विकेट. यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू इथे स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू येतोय बॉडी लाईनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालेलं पाहायला मिळतं. एक धाव इथे घेतली जाते आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय, परंतु इथे थोडासा रनआउट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकच धाव इथे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि एका खात्याने आजच्या दिवसाचा आणि आजच्या या सामन्याचा पहिल्या धावांचा श्री गणेश इथे केला गेलाय. निहार इथे बॅटच्या स्वरूपात पहिली धाव घेतोय. स्वतःच ही खातं इथे ओपन करताना तो दिसतोय. स्ट्राईक येते यावेळी मितेशकडे. राईट हँड फलंदाज आणि राईट हँड ओव्हर द विकेट मारा करताना. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू आडव्या बॅटने इथे खेळून काढला. चेंडू सीमारेषेच्या दरम्यान पहिला षटकाराच्या दिवसातील मितेशच्या बॅट बंद इथे निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू आडव्या बॅटने इथे खेळून काढला. चेंडू सीमारेषेच्या दरम्यान पहिला षटकाराच्या दिवसातील मितेशच्या बॅट बंद इथे निघताना. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि आक्रमक फलंदाजीला सुरुवात. आवश्यकता आहे इथे मुरुगवाडा संघाला. पुढचा चेंडू परिमल याचा. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. मोठा फटका खेळला गेला. चेंडू ते बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक अप्रतिम झेल इथे होताना दिसतोय. लाजवाब झेल. सलग दुसरा मोहरा इथे गारद केला गेलाय. या क्षेत्ररक्षकाच्या शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. मोठा फटका खेळला गेला. चेंडू ते बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक अप्रतिम झेल इथे होताना दिसतोय. लाजवाब फलंदाजी करताना सुरुवात केली होती मितेशने. या पूर्वीच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता आणि पुन्हा एकदा षटकार ठोकण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र लॉंग ऑनला झेल देऊन पॅव्हेलियनच्या दिशेने परततोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे बनावं लागेल शिवांश वरवडे संघाच्या या खेळाडूकडून आणि सुरेख क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेले आणि त्याच पद्धतीने अचूक टप्पा, अचूक मारा इथे पाहायला मिळतोय तो या परिमलच्या माध्यमातून. दोन्ही हुकमी फलंदाज जे घातकी होते मुरुगवाडा संघाचे ते पॅव्हेलियनच्या दिशेने परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानात दाखल जोशी अनुभवी असा खेळाडू आहे आणि या क्रीडांगणावरती यानं अनेक अशा इनिंग्स केल्या आहेत. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती त्या त्यावेळी याच्या माध्यमातून धावा इथे घेतल्या गेल्यात. आपल्या संघासाठी संकटमोचन म्हणून त्यांनी बऱ्याच संघांमध्ये सामन्यांमध्ये त्यांनी कामगिरी बजावली. तो मंदार जोशी नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईकला असेल तो निहार. राईट हँड राऊंड विकेट टाकलेला चेंडू हलक्या हाताने प्लेस केलाय. चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेने. तत्वर एक धाव इथे घेतली जाते आणि या एका धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल 2 गडी बाद 8 धावा प्रथम फलंदाजी करताना. जयभरी मुरुगवाडा संघाची सुरेख सुरुवात शिवांश वरवडे संघाच्या माध्यमातून ते पाहायला मिळते. पुन्हा एकदा बातचीत चालू आहे. जे हुकमी फलंदाज होते ते पॅव्हेलियनच्या दिशेने परतले, त्यामुळे कुठेतरी
एक रिलॅक्सेशन असेल टीम मध्ये. शिवांश वरवडे संघाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर यावेळी दुसरं षटक पाहूया कोण घेऊन येते. आणि इथे कुठेतरी शिवांश वरवडे संघ प्लॅनिंग करताना दिसेल. मंदार जोशीला इथे रोखणं आवश्यक असेल, कारण मंदारची जर बॅट इथे तळपली ना तर वरवडे संघाला खूपच घातक ठरेल आणि त्याला रोखणं खूप कठीण जाऊ शकतो. त्यामुळे पहिल्याच 1-2 ओव्हरमध्ये कुठेतरी मंदार जोशीला रोखण्याचा प्रयत्न वरवडे संघाच्या माध्यमातून इथे केला जाईल. बॉलिंग मार्कवरती येतोय तो यावेळी अक्षय, आणि चांगलं क्षेत्ररक्षण जयच्या माध्यमातून इथे आपण पाहिलंय. सूरज वागदेरेचाही झेल त्यानेच घेतला, त्यानंतर मितेशचाही झेल त्यानेच घेतला आणि मितेशचा झेल अतिशय अप्रतिम होता. द कॅच ऑफ द टुर्नामेंट ते ठरू शकते. बॉलिंग मार्कवरती येतोय अक्षय डोरलेकर, राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल. लेफ्ट हँडेड निहार आहे, वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक कुठे पहिलं संघाकडून दुसरं. शिवांश वरवडे संघाकडून गोलंदाज यावेळी टाकलेला चेंडू ब्लॉकहोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा झालेला इशारा. इथे कुठेतरी 1 धाव देऊन जाईल संघाच्या खात्यामध्ये अतिरिक्त स्वरूपात. आणि या एका धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ते 9 धावा. अतिशय चांगली सुरुवात आजच्या दिवसाची म्हणावी लागेल ती वरवडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळी टाकलेला चेंडू ब्लॉक होल मध्ये, इथे ड्राईव्ह केला गेलाय चेंडू. पाहिजे तसा बॅट वरती आला नाहीये, परंतु कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तयार होता. तत्वर 1 धाव इथे घेण्यात सफल ठरलाय तो निहार. एका धावेने धावसंख्या 2 गडी बाद 10 धावा. जयभरी मुरुगवाडा संघाची नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं, इथे कुठेतरी लाभदायक ठरलं आणि जयच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. बॉलिंग मार्कवरती अक्षय पुढचा चेंडू घेऊन यावेळी राईट हँड ओव्हर दी क्षेत्ररक्षण इथे पुन्हा एकदा सजवलं जात आहे. प्लेसमेंट इथे सजवले गेले जेणेकरून त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे केली जाईल. यस, इथे पुन्हा एकदा रॅपिड टाकलेला चेंडू जोरदार अपील केलं जात आहे. पंचांवरती कोणताही परिणाम नाही. निर्धाव चेंडूची सांगता आणि फलंदाजावरती एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न फील्डच्या माध्यमातून इथे केला जातोय. गोलंदाज हे अतिशय चांगला लेंथ आणि लाईन मध्ये मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजीची सुरुवात म्हणावी लागेल शिवांश वरवडे संघाच्या माध्यमातून आणि जयभरी मुरुगवाडा संघाला इथे कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. यावेळी दिवस फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, आत्मघातकी हा फटका होता. बॅट बॉलचा कोणताही संपर्क मात्र इथे होऊ शकला नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतोय. हाही चेंडू निर्धाव जाईल. इथे जाणारा प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजावरती दबाव निर्माण करताना दिसेल आणि तो दबाव इथे कुठेतरी झटकावा लागेल. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये स्थिर राहून मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त वेळ मैदानात टिकून राहून स्कोर बॉल हलता ठेवण्याचा प्रयत्न इथे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये होणं आवश्यक आहे. यावेळी टाकलेला चेंडू सन्मान दिला, हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू पॉइंटच्या दिशेने पुन्हा एकदा इथे जोरदार अपील केलं गेलं. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते आणि या वाऱ्याच्या वेगामुळे निश्चितच फलंदाजी इथे चकतोय आणि त्याचबरोबर गोलंदाजीची लाईन आणि लेंथ इथे मंबत येतोय. त्यामुळे फलंदाज वारंवार शॉट सिलेक्शन करताना चुकत. यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, इथे फसलाय परंतु जेलही सुटतोय. 1 धाव इथे निश्चितच मिळेल. ऑफ साइडला टाकलेला चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर दवडण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे कुठेतरी शॉट चुकला. चेंडू सरळ कव्हरला उभे असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आला होता. एक स्टायलिश झेल घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला, परंतु झेल मात्र इथे हातातून निसटलेला पाहायला मिळतोय. एक जीवदान मिळेल ते निहार याला आणि निहारचा सुटलेला झेल संघासाठी किती लाभदायक ठरेल हे येणारा काळ आपला ठरवेल. परंतु बॉलिंग बॉलवरती पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल तो मंदार जोशी. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील रॅपिड टाकलेला चेंडू लेग साइडच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेने धावसंख्या इथे पाहायला मिळते 2 गडी बाद 13 धावा. प्रथम फलंदाजी करताना मुरुगवाडा संघाची सुरेख गोलंदाजी आणि इथे कुठेतरी जयभरी मुरुगवाडा संघाला कम्प्लिटली रोखलं गेले. अक्षय पुढचा चेंडू घेऊन यावेळी शफल झाला होता, फ्रंटला आला होता, ओव्हर स्टेपिंग फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय आणि दरम्यान षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13 धावा.
6.5 ची धावगती इथे राखली जाते. धावगती इथे वाढावी लागतील. येणारी षटक आहे 3. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. करा किंवा मरा अशी सिच्युएशन आणि या सामन्यामध्ये प्रत्येक सामना हा खूप महत्वाचा असणार आहे. परिश्रम इतके करावे लागतील की अनहोनीलाही होणी बनवावं लागेल आणि मैदानात टिकून कुठेतरी महेंद्रसिंग धोनी बनावं लागेल. ते यावेळी मंदार जोशी याला इथे आवश्यकता आहे MS धोनी स्टाईल मध्ये सामना खेळण्याची, कुठेतरी शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहण्याची आणि ते मंदार जोशीला इथे करावं लागेल. प्रत्येक चांगल्या चेंडूचा सन्मान राखायचा, सिंगल डबल धावा घ्यायच्या आणि प्रत्येक खराब चेंडूचा इथे पुरेपूर समाचार घ्यायचा. ही रणनीती कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये या संघाच्या वतीने आखणं आवश्यक असेल. तिसरे षटक कोण घेऊन येते? जय पवार येतोय, ज्याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण झाले होते. 2 अप्रतिम झेल पाहायला मिळाला होता. तो जय पवार यावेळी बॉलिंग मार्क वरती. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पानाचा झरा असतो आणि तो झरा इथे कुठेतरी यशाचा इथे शोधावा लागेल मुरुगवाडा संघाला, जर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावायचा असेल तर. जय बॉलिंग मार्गवरती क्षेत्ररक्षणावरती एक नजर फिरवताना दिसतोय. बेस्ट ऑफ प्लेअर इथे बाउंड्री लाईन्स वरती घेतले जात आहे, जेणेकरून समोरच्या फलंदाजाला झेलबाद कसं केलं जाईल याचा गेम प्लॅनिंग इथे आखून मैदानात उतरलेली शिवांश जोडी आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सूरज वागदरे आणि मितेश याच्या फलंदाजीच्या शैलीचा पुरेपूर अंदाज जजमेंट घेऊन सजवलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचप्रमाणे रणनीतीप्रमाणे गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग मार्गवरती सज्ज होते जय. वेटेड वर विकेट मारा करेल, स्ट्राईकला असेल तर निहार. यावेळी टाकलेला चेंडू थोडासा लेग साईडला खेळण्याचा पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. उजवी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू, त्यामुळे लेग बिफोर विकेट होण्याची ही इथे संधी नाही. अपील फेटाळून लावलं जात आहे. निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त लाईन आणि लेंथ इथे पाहायला मिळते. ती जयच्याही माध्यमातून धावा रोखल्या गेल्या 13 धावसंख्येवरती आणि 2 मोहरे मैदानाच्या बाहेर परतलेले इथे आपण पाहिलेत. यावेळी टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळला, चेंडूचा सीमा पार षटकार. या सामन्याचा दुसरा षटकार. यावेळी निहारच्या बॅट बंद निघणारा हा पहिला. 2 मोहरे मैदानाच्या बाहेर परतलेले इथे आपण पाहिलेत. यावेळी टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळला, चेंडूचा सीमा पार षटकार. या सामन्याचा दुसरा षटकार. यावेळी मिळतोय तू यावेळी निहारच्या बॅट मधून 6 धावा इथे मिळत आहेत. जयवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न निहार इथे करताना दिसतोय. क्षेत्ररक्षण इथे बदललं जात आहे. लेग साइड पुन्हा एकदा कव्हर करण्याचा प्रयत्न. वारंवार क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण इथे चेंज केले जात आहेत. बेस्ट ऑफ प्लेअर बॉडी लाईनच्या दिशेने इथे उभे केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक आहे ती निहारकडे. पुढचा चेंडू, धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. क्वार्टर फायनलचा सुरू असलेला सामना. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका. नो चान्स फॉर एनी प्लेअर. बॉल गोज टू 6. पाहायला मिळते 19 धावा. आवश्यकता होती धावांची आणि त्या धावा मिळवताना दिसतोय तो निहार. सर 2 चेंडूवरती 2 षटकार इथे पाहायला मिळालेत आणि धावसंख्या यावेळी आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 25 धावा. जय कुठेतरी प्रेशर, अंडर प्रेशर येईल, दबावाखाली येईल. इथे जर चूक गेली ना तर ती त्याच्यासाठी खूप महागात ठरू शकते. पुढचा चेंडू राईट हँड फुल टॉस. चेंडू आणखी एकदा प्रदीप फटका. नो चान्स. पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटला भेदून चेंडू आता ती त्याच्यासाठी खूप महागात ठरू शकते. प्रत्येक ज्या खेळाडूच्या झेल सुटल्या त्या फलंदाजाने इथे
जबरदस्त फलंदाजी केली. सूरज वागदरेला दोन्ही सामन्यांमध्ये झेल सुटल्यावर तो आक्रमक ठरला होता आणि इथे निहारही त्याच पद्धतीने फलंदाजी करताना दिसतो. याचाही ते झेल सुटला गेला होता आणि त्यानंतर त्याच्या बॅट मधनं चौकार षटकारांची आतिषबाजी होताना दिसते. पुन्हा एकदा इथे खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कळा, चेंडू जातोय थर्मॅनच्या दिशेने, सीमारेषा इथे क्रॉस करेल का? यस, इथे चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. आतिषबाजी होताना दिसते. पुन्हा एकदा खूपच महाग षटक ठरतंय. शिवांश बोलवडे संघाचा पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि त्यानंतरच्या पुन्हा 2 चेंडूवरती 2 चौकार इथे पाहायला मिळालेत. जयचा पुढचा चेंडू निहार साठी, यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर वाईड बॉल, दबाव, प्रेशर. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईन यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी दिशा भरकटली. एक अतिरिक्त धाव इथे संघाला मिळाले आणि धावसंख्या इथे पाहायला मिळते 34 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतो यावेळी फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक इथे चेंडू फील्ड करताना आपण पाहतोय. तद्वर एक धाव इथे घेतली जाते आणि जेणेकरून स्ट्राईक निहारके कशी राहील याची रणनीती इथे मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला गेला नाही, जेणेकरून निहार स्ट्राईकला येईल आणि लेफ्ट हँडेड फलंदाजीसाठी आजचा हवामान आणि आजची वाऱ्याची दिशा पोषक आहे हे भलेभाती जाणतोय तो जयभटी मुरुगवाडा संघ. आणि मंदार ही अनुभवी असा प्लेअर आहे आणि यालाही माहिती आहे, कारण निहार इथे जबरदस्त फलंदाजी करतो. जास्तीत जास्त स्ट्राईक, जास्तीत जास्त चेंडू खेळण्यासाठी त्याच्याकडे स्ट्राईक देणं आवश्यक आहे आणि तीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडनं पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी निहारच्या माध्यमातून इथे केली जाते. 10 चेंडूमध्ये 25 धावांची घडाघाटी फलंदाजी, 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण निघालेले इथे पाहिले येतो. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं चौथं षटक कोण घेऊन येतो यावेळी शिवांश वरवडे संघाकडून. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन येतो तो अक्षय. राईट हँड राऊंड विकेट संघाच्या माध्यमातून सूरज वागदरे कोणत्याही प्रकारची धावसंख्या उभारता पॅव्हलियनच्या दिशेने परतला. त्यानंतर निहार मैदानात टिकून राहिला. मितेशी पॅव्हलियनच्या दिशेने परतला, 1 षटकारावरती तो माघारी परतला. त्यानंतर निहार आणि मंदारने आपल्या संघाला सावरलेलं मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये खूपच आक्रमक रौद्र रूप असं धारण केलंय ते निहार यानं. चांगली फलंदाजी, सुरेख अशी फलंदाजी, पोषक अशी फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे आवश्यकता होती कुठेतरी आक्रमकतेची, ती आक्रमकता यावेळी निहारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. अक्षय बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल. राईट हँड राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय, प्रहार केलाय, तर मी दबावाखाली आणण्याचा प्रयत्न अक्षयलाही असेल. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, परफेक्ट ब्लॉक होल होता. यावेळी रनआउटची संधी होती, परंतु इथे कुठेतरी संधी हुकते, कारण कव्हर जी येणं आवश्यक होतं गोलंदाजीच्या माध्यमातून, ते कव्हर इथे मात्र यष्टांच्या मागे मिळालं नाही. त्यामुळे 1 धाव घेण्यास सफल ठरले आणि यावेळी स्ट्राईक गेली ती बंदारकडे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 गडी बाद 42 धावा. प्रथम फलंदाजी करताना दत्तप्रसाद माफ करा जयभटी मुरुगवाडा संघाची. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण इथे चेंज केलं जातंय, कारण मंदार येतोय राईट हँडेड फलंदाज येतोय, राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे गोलंदाज ही इथे लाईन लेंथ त्याची ही थोडीशी वारंवार चेंज करत बदल करावा लागतोय. मंदारसाठी इथे क्षेत्ररक्षण सजवलं जाते. अक्षय राईट हँड ओव्हर द विकेट बारा करेल मंदार जोशीसाठी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणावरती नजर देऊन पुढचा चेंडू घेऊन मंदार जोशी सामना करण्यासाठी तयार. यावेळी पूल केलेला हा फटका फाईन लेगच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. एक धाव इथे मिळेल. स्ट्राईक पुन्हा एकदा निहारच्या दिशेने येते आणि राईट लेफ्ट कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण इथे बदलावं लागतंय. पुढचा चेंडू अक्षयचा, यावेळी निहार खेळण्यासाठी सज्ज होतोय.
चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना यावेळी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी इथे पूल केलाय. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. तत्वर एकच धाव इथे घेतली जाते. एकाच धावेवरती समाधान इथे मानावं लागतंय आणि प्रत्येक चेंडूवरती धावा घेण्याचा प्रयत्न या जोडीकडनं मैदानाच्या आतमध्ये आपण इथे पाहतोय. यावेळी धावसंख्या आहे 2 गडी बाद 44 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. मंदारच्या माध्यमातून ही मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. चौकार षटकर याच्याही बॅट मधनं निघणं आवश्यक असेल कारण शेवटच्या काही चेंडू शिल्लक आहेत. हाणामारीचं हे षटक यानंतरच असेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेले चेंडू यावेळी मिड विकेटच्या दिशेने टटवलाय. चांगला फटका आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक यावेळी असा फटका चेंडू होता सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी षटक यानंतरच असेल. याचाच फायदा मात्र मिळाला तो मंदार याला. 4 धावा संघाला मिळत आहेत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती यावेळी 2 गडी बाद 48 धावा. पुढचा चेंडू अक्षय याचा आणि फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तो यावेळी मंदार. शिवांश वरवडे पहिले 2 षटकांचा खेळ सोडला तर काय जबरदस्त फटका केला. काय टायमिंग केलं या खेळाडूने. अप्रतिम फटका मंदारच्या जोशी. यावेळी मंदार. शिवांश वरवडे पहिले 2 षटकांचा खेळ सोडला तर काय जबरदस्त फटका केला. काय टायमिंग केलं या खेळाडूने. अप्रतिम फटका सीमारेषा बाहेर. जबरदस्त फलंदाजी. यावेळी मंदार ही आक्रमक होते. आवश्यकता होती इथे चौकार षटकारांची आणि तीच इथे फलंदाजी करताना शेवटचं षटक घाणामारीचे षटक निर्णायक षटक. आणि या 6 धावांमध्ये आणखीन किती संघाच्या खात्यामध्ये धावा जोडल्या जातील हे आपल्याला पाहायचंय. 4 षटकांचा काही इथे समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 54 धावा. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 13 परंतु इथे मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54. याचा अर्थ यानंतर आलेले दोन्ही षटक खूप महागडी ठरली जी 21 धावांची ठरलेली आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती येतोय यावेळी बल्लावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न असेल तो निहार याचा. हे नाव करायचं शुभम उर्फ बल्ला. राईट हँड ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू रॅपिड फटका बॉटव्यांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तयार आहे तो जय. यावेळी रनआउटची संधी. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून इथे चूक झाली आणि यावेळी निहारलाच रनआउट करण्याचा प्रयत्न होता. मंदारला इथे सोडलं गेलं होतं. इथे मंदार रनआउट होऊ शकला असता परंतु याला निहारला टार्गेट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. यष्टीरक्षक इथे असफल ठरला. जिथे एकही धाव झाली नसती तिथे 2 धावा इथे झालेल्या पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये चांगलं रनिंग या जोडीकडनं इथे पाहायला मिळालं परंतु इथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथे चूक झाली. नॉन स्ट्राईक एंडला इथे मंदार रनआउट होऊ शकला असता परंतु निहारलाच इथे बाद करण्याचा संकल्प घेतला होता आणि तोच प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे कुठेतरी चूक झाली. यावेळी लो फुल टॉस आणि चेंडू सीमाबार षटकार. तुमच्याकडनं होणारी प्रयत्न करण्याच्या जबरदस्त फलंदाजी निहारच्या माध्यमातून इथे केली जाते. 15 चेंडूमध्ये 41 धावांची घडाघातीची फलंदाजी. आक्रमक अशी फलंदाजी यावेळी जयभैरी मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून इथे होताना दिसते. यावेळी निहारची बॅट इथे कुठेतरी तळपते आणि जबरदस्त हल्ला चढवला गेलाय. यावेळी निहार. पुढचा चेंडू शुभम
यावेळी टाकलेला चेंडू आणखी एक जबरदस्त फटका लाटकुळा फटका नो चान्स फॉर एनी प्लेअर वन्स अगेन 6 जबरदस्त या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक इथे पाहायला मिळेल का हे पहिलं अर्धशतक जय भैरी मुलुगवाडा संघाच्या परंतु इथे झेल हवेमध्ये आहे आणखी एक संधी इथे मिळते एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेलाय आणि पुन्हा एकदा यशस्वीपणे 2 धावा घेतल्या गेल्यात जबरदस्त गेम पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते जबरदस्त रनिंग मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडनं पाहायला मिळते आणि निहारचं नशीब मात्र इथे वारंवार त्याला साथ देताना दिसते आतापर्यंत 3 संध्या याला बाद करण्याच्या होत्या आणि या तिन्ही संध्यांमध्ये अपयशी ठरलाय ना तो यावेळी शिवांश वरवडे संघ जबरदस्त फलंदाजी पंचांशी झालेली सलाम असल्यात मंदार जोशी यांच्यामध्ये झालेली चर्चा अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बॉडी मार्क वरती शुभम राईट हँड राऊंड विकेट पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचे दोन्ही क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या दिशेने आलेले परंतु तत्वर 2 धावा घेण्यास सफल ठरलाय जबरदस्त फलंदाजी आणि इथे या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पाहायला मिळतंय आणि निहारच्या माध्यमातून पहिलं अर्धशतक यावी जयभैरी मुलुगवाडा संघासाठी 18 चेंडूमध्ये 51 धावांची घडाघडीची फलंदाजी यावी निहारच्या माध्यमातून या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक इथे पाहायला मिळतंय चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात आणि त्याही पेक्षा सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्नांवरती विश्वास करतात इथे प्रयत्नांवरती विश्वास केला निहारने जबरदस्त फलंदाजी केली आणि आपल्या संघाला इथे कुठेतरी सावरलं 41 17 चेंडूमध्ये 51 धावांची घडाघाती अशी फलंदाजी निहारच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली काय चमकदार फलंदाजी केली काय घडाघाती फलंदाजी केली चौकार षटकारांची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली शिवांश वरवडे संघाकडनं सोडला गेलेला हा निहारचा झेल इथे 51 धावांची खेळी करणारा ठरलाय किती घातक ठरलाय बघा हा फलंदाज इथे होणारी प्रत्येक चूक ही तुमच्यासाठी घातक ठरते वारंवार इथे सूचित केलं जातं आणि त्याची प्रचिती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये या सुरू असलेल्या सामन्यामध्ये पाहायला मिळते कुठेही जाऊ नका पाहत राहा 9 मसोबा क्रिकेट क्लब आयोजित नामदार चषक 2022 सुरू असलेले हे पर्व जिंकण्यासाठी 73 धावांची आवश्यकता असेल एक मोठं लक्ष विशाल लक्ष इथे ठेवलं गेलंय शिवांश वरवडे संघापुढे 30 चेंडू आणि 73 धावांची आवश्यकता क्वार्टर फायनलचा सुरू असलेला सामना नाणेफेक इथे जिंकली गेली शिवांश वरवडे संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय पहिल्या षटकांचा जर आपण विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी शिवांश वरवडे संघाच्या माध्यमातून झाली होती परंतु त्यानंतरची इथे डिलिव्हर झालेली तिन्ही षटकं खूपच महागडी ठरली आणि याला कारण ठरला तो वन अँड ओनली निहारची बॅट इथे तडफली चौकार षटकारांची आतिषबाजी झाली आणि एक 72 धावांचं विशाल लक्ष इथे उभं केलं गेलंय 73 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते यावेळी शिवांश वरवडे संघाला आपल्याला पाहायचं येणाऱ्या 5 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल कुठेही जाऊ नका पाहत राहा 9 मसोबा क्रिकेट क्लब आयोजित नामदार चषक 2022
मैदानावरती कशी फलंदाजी करतो बघूया. स्ट्राईकला येतो जय. बॉलिंग मार्कवरती पहिलाच टाकलेला शॉर्ट पिच चेंडू थोडासा बॅक फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा इथे झालाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येचा श्री गणेश इथे होताना दिसतोय. 73 धावांचं मोठं लक्ष, विशाल असं लक्ष आहे. जय ज्याप्रमाणे नाव आहे तसं आपल्या संघाला जय मिळवून द्यायचा, विजय मिळवायचा आहे तो महापुरुष मुरुगवाडा संघाविरुद्ध. बॉलिंग मार्गवरती सागर अनुभवी असा गोलंदाज आहे. याच्या माध्यमातून अचूक मारा आतापर्यंत आपण इथे पाहिलाय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, त्यातवर एक धाव इथे घेतली गेले. चांगलं रनिंग मैदानाच्या आतमध्ये, त्याचबरोबर चांगलं कव्हर सपोर्ट इथे पाहायला मिळालं. एक चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पॉवर प्लेच्या या षटकामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक यावेळी येते ती पीओच कडे. राईट हँड फलंदाज आहे, परंतु तेवढाच अनुभवी गोलंदाज सागर आहे. सागरने या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी आपल्या संघासाठी केली. यावेळी राईट हँड वरती विकेट मारा करतोय. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका इथे कुठेतरी फसलाय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक इथे तयार आहे. संघासाठी केले. ते मात्र इथे पाहायला मिळालं नाही. मैदानात नवीन फलंदाज इथे दाखल होईल. तुझ्या विशाल लॉंग स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. विशालची कामगिरी करायची आहे, कारण विशाल असा स्कोर इथे उभारला गेलाय आणि विशाल असं लक्ष आहे ते 73 धावांचं. त्यामुळे मैदानात दाखल झालेल्या या विशालला नावाप्रमाणे खेळी करावी लागेल. स्ट्राईक आहे ती जयकडे, जो वैयक्तिक 1 धावसंख्येवरती खेळ करतोय. जयचं षटक महागडं ठरलं होतं, परंतु जेवढ्या धावा त्याने दिल्या त्याच्या दुप्पट धावा इथे त्याच्या बॅटमधनं तळपणं आवश्यक असेल, दिघणं आवश्यक असेल. सागर पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलेला इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इथे तयार आहे. आणखी एक अप्रतिम झेल, लाजवाब झेल, सुरेख झेल इथे पाहायला मिळाले. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळला. झेल मॅच ऑफ द टुर्नामेंट आपण इथे म्हणू शकतो, कारण बॅक साईडला धावत येत होता, चेंडूवरती लक्ष होतं आणि एक सुरेख झेल त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले. इथे तो दुखापतग्रस्त दिसतोय. प्रखर उन्हामध्ये चाललेली ही स्पर्धा आहे, प्रखर उन्हामध्ये सुरू असलेला हा सामना आहे आणि हा जिगरबाज खेळाडू ठरतोय. एक जिगरबाज झेल याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अमित नागवेकरच्या माध्यमातून घेतला गेलेला हा अप्रतिम झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरू शकतोय. पुन्हा सर्व क्षेत्ररक्षक आपल्या जागा घेताना इथे पाहायला मिळतील. 2 मोहरे पॅव्हलियनच्या दिशेने परतलेत. जय आणि त्याचबरोबर पियोज दोन्ही उपमी फलंदाज निराश केले त्याने आपल्या संघाला, परंतु विशाल आणि अक्षय मैदानाच्या आतमध्ये. आता अक्षय दाखल होतोय. अक्षयच्या हातातून सुटलेला तो झेल आणि त्यानंतर निहारने केलेली अप्रतिम खेळी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असेल आणि या पहिल्याच क्वार्टर फायनलचं वैशिष्ट्य असेल. राईट हँड ओव्हर द विकेट मारा घेऊन विशाल स्ट्राईकला. यावेळी पुन्हा एकदा सॉफ्ट ड्राफिक टाकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय आणि सुरेख असं यष्टीरक्षण, ख्यातनाम असं यष्टीरक्षक आहे, ज्याची ख्याती आहे रत्नागिरी तालुका, रत्नागिरी जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो जयभैरी मुरुगवाडा संघाचा मंदार जोशी. यावेळी टाकलेला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. चेंडू फाईन लेगला जातोय. शॉर्ट फाईन लेगला उभा असलेला क्षेत्ररक्षक इथे चेंडू फील्ड करताना आपल्याला पाहायला मिळाला.
कोणत्याही प्रकारची धाव इथे मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि पॉवर प्लेचा अप्रतिम षटक इथे मार्गस्थ होताना दिसते सागर याचं. अनुभवी असा गोलंदाज आहे आणि निश्चितच अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे होताना दिसते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने इथे गेलेला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 2 गडी बाद 2 धावा. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला गेला आहे तो यावेळी सागरच्या माध्यमातून. सागरने इथे पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे दिलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. अजून 71 धावांची आवश्यकता, 24 चेंडू आणि 71 धावा असं समीकरण आपल्याला इथे पाहायला मिळेल. यावेळी बॉलिंग मार्क वरती येईल तो सूरज वाघदरे. कालच्या दोन्ही सामन्यांचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. अप्रतिम गोलंदाजी, घणाघाती फलंदाजी. आजच्या या फलंदाजीमध्ये मात्र चमकदार कामगिरी आजच्या दिवसामध्ये कळू शकला नाही, परंतु गोलंदाजी कशी करतो हे आपल्याला इथे पाहायचंय. आणि दुसऱ्या बाजूने शिवांश वरवडे संघाला कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये टिकून चांगली फलंदाजी, ज्या पद्धतीने निहार मैदानाच्या आतमध्ये टिकून खेळत होता ना त्या पद्धतीची फलंदाजी शिवांश वरवडे संघाकडनंही होणं आवश्यक असेल. विशाल किंवा अक्षयला मैदानाच्या आतमध्ये टिकून फलंदाजी करणं आवश्यक असेल. राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफूट वरती येऊन कट केलेला हा चेंडू, इथे मात्र झेल सुटलेला आहे. अक्षयचा इथे झेल सुटतोय, परंतु एक धाव घेण्यात सफल. अक्षय पवारच्या बॅटमध्ये निघालेली पहिलीच रन आणि इथे सुटलेला झेल. अक्षय इथे घातक ठरेल का? हा झेल सुटलेला घातक ठरेल का? ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगची फलंदाजी झाली त्या पद्धतीने इथे विशालच्या बॅट मधून निघालेला विशाल असा फटका 6 धावांसाठी. लात मारून आव्हानांना गंध यशाचा धुंद करावा, मितीत गावी आपली स्वप्ने, आयुष्याचा उत्सव व्हावा. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला तो विशालच्या बॅट मधून तडपलेला, जो सीमारेषेच्या बाहेर गेलाय 6 धावांसाठी. आणि अशाच फटक्यांची आवश्यकता आहे ती यावेळी वरवडे संघाला. चांगली फलंदाजी. आपला रोजचा दिवस हा चांगलाच येईल असं नाही, परंतु येणारा प्रत्येक दिवस कसा चांगला बनवायचा हे आपल्या हातामध्ये असतं. आणि इथे कुठेतरी हा आजचा सामना इथे आपल्याला चांगला बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि विशालला टिकून राहणं आवश्यक आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घ्यायची, खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, हे तंत्र इथे वापरावं लागेल. यावेळी स्लो पेस टाकलेला चेंडू, बॅटची हलकीशी घेतलेली कडा, मंदार जोशीच्या माध्यमातून झेल घेण्यासाठी केलेला प्रयत्न, इथे दुसरी धाव घ्यायचा प्रयत्नामध्ये रन आउट होतो. लाजवाब कामगिरी वन्स अगेन इथे नागवेकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका फसलेला इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इथे तयार माध्यमातून इथे झाला. त्याचबरोबर एक अप्रतिम रनआउट याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. अक्षय पॅव्हलियनच्या दिशेने परतोय. इथे घेतलेली रिस्क इथे मात्र खूपच महाग ठरते. कुठेतरी मैदानाच्या बाहेर येऊन अक्षयला विचार करावा लागेल इथे आपली कोणती चूक झाली. अक्षय ढोलेकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अक्षय पवार मैदानाच्या बाहेर आलाय, परंतु अक्षय ढोलेकर मैदानाच्या आतमध्ये जाईल. एक घातकी रन घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला, परंतु ती खूपच घातकी ठरली. पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न इथे होता. इथे वारंवार धोका स्वीकारला जातोय आणि कुठेतरी संघाला आवश्यकता हे भलीभाती जाणलंय. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 11 धावा.
पुन्हा एकदा रॅबिट टाकलेला चेंडू, बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता अप्रतिम लाईन लेंथ इथे पाहायला मिळते सूरज वाघतरीच्या माध्यमातून. चमकदार अशी गोलंदाजी, चमकदार खेळू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ख्याती आहे ती जयभरी मुरुगवाडा संघाच्या या खेळाडूकडून. यावेळी टाकलेला चेंडू तितका सुरेख असा फटका, परंतु संघासाठी एक धाव देणारा हा फटका होता. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल 3 गडी बाद 12 धावा. जो रन रेट यावेळी जयभरी मुरुगवाडा संघाचा फर्स्ट इनिंगच्या वेळी होता, त्यांचंही धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा होत्या. 2 मोहरे मैदानाच्या बाहेर परतले होते. त्याच पद्धतीची खेळी शिवांश वरवडे संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते, परंतु एक मोहरा त्यांचा अतिरिक्त स्वरूपात बाद झालेला पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 12 धावा. अजूनही 61 धावांची आवश्यकता, 18 चेंडू आणि 61 धावा. इथे कोणाला तरी मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल. विशाल आहे आणि त्याचबरोबर अक्षय डोरलेकर ही मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना दिसतोय. बॉलिंग मार्क वरती येतोय अष्टपैलू असा खेळाडू अमित नागवेकर, ज्याने अप्रतिम झेल घेतलाय. त्यानंतर एक लाजवाब रनआउट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तो अमित नागवेकर यावेळी गोलंदाजी मार्क वरती येतोय. राईट हँड वरती विकेट मारा करेल. समोर आहे तो अक्षय डोरलेकर. आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 61 धावांची. क्वार्टर फायनलचा चाललेला सामना, उपांत्यपूर्व सामना आणि सेमी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी चालला मसोबा क्रीडांगणाच्या या नामदार चषकामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अमित नागवेकर राईट हँड राऊंड विकेट, पुढचा चेंडू घेऊन यावेळी शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, इथे कुठेतरी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा कोणताही संपर्क इथे होऊ शकला नाही. चेंडू विसावा घेतोय तो मंदार जोशी याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडू इथे कुठेतरी षटकाला सुरुवात करून देताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अमित नागवेकर. प्रत्येक डॉट चेंडू आहे ना हा घातक ठरणार आहे आणि संघाला या स्पर्धेत बाहेर घेऊन जाणार आहे तो शिवांश वरवडे संघाच्या. यावेळी टाकलेला पुन्हा एकदा रॅपिड टाकलेला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर इथे डिलिव्हर केला जातोय. बॉडी पासून आणि यष्टांड पासून दूरवरती ठेवला जातोय, जेणेकरून फलंदाजाच्या माध्यमातून इथे चुका व्हाव्या, मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न व्हावे. एक ही रणनीती यावेळी अमित नागवेकरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, चांगली लेंथ इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू अक्षय डोलेकर साठी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वारंवार जर तुम्ही एकाच पद्धतीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ती तुमच्याकडनं ठरणारी मोठी चूक आहे आणि ती चूक इथे भोगावी लागली. अक्षय डोलेकर मैदानाच्या बाहेर येतोय. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव घेण्याचा, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नामध्ये रनआउट होऊन पॅव्हलियनचे बाहेर पडतील तो अक्षय डोलेकर. अक्षय डोलेकरने निराश केले. 3 चेंडू त्याच्या माध्यमातून इथे खेळले गेले आणि 3ही चेंडू डॉट होते आणि अंतिम वेळी ते मात्र रनआउट होऊन पॅव्हलियनच्या दिशेने परतेल. 4था धक्का इथे मिळतो शिवांश वरवडे संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो निवास. यावेळी टाकलेला चेंडू फटका इथे मात्र कुठेतरी फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये ड्रॉप होतोय. एक धाव इथे घेतली जाते, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीपणे इथे संपन्न झालेल्या पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल ती 4 गडी बाद 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे अमित. पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकला आहे तो. यावेळी आडव्या बॅटने खेळलेला फटका दमदार आहे. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. आणि अशा षटकारांची आवश्यकता आहे. सलग कशी मोठे फटके इथे खेळावे लागतील. अमित वरती हल्ला करावा लागेल, त्याला अंडर प्रेशर आणणं आवश्यक असेल. प्रतिषटक तुम्हाला ते 20 ते 25 धावा इथे बनवाव्याच लागतील आणि तरच तुमचं हे विजयाचं स्वप्न या क्रीडांगणामध्ये पूर्ण होऊ शकतं. सेमीफायनल मध्ये दाखल होण्याचे प्रयत्न इथे यशस्वी होऊ शकतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जयभरी मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून इथे केली गेले आणि अमितही त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल आणि स्ट्राईकला आपण पाहतोय तो विशाल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 इथे समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4 गडी बाद 20 धावा. अजूनही 53 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 53 धावा.
लक्ष थोडस कठीण आहे, लक्ष थोडस अवघड आहे, परंतु इथे आत्मविश्वासाने जर खेळी केली गेली आणि एखादं मोठं षटक जर इथे मिळालं तरच आणि तरच इथे कुठेतरी चान्सेस उपलब्ध होऊ शकतात. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक. सूरज वाघ बॉलिंग मार्क वरती येईल आणि यावेळी स्ट्राईकला असेल तो निवास. सूरज वाघदरीच्या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी ते सज्ज होईल. अजूनही 53 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वारंवार चुकीचं शॉट सिलेक्शन इथे होताना दिसते. तुम्ही जर प्रत्येक चेंडूवरती एकाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत असाल ना तर ते तुमच्यासाठी खूप घातक आहे. यावेळी पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन शॉर्टपिच टाकलेला चेंडू इथे मात्र कुठेतरी पोल केलेला पाहायला मिळतो. ग्राउंड कार्पेट चेंडू येईल डीप स्क्वेअर लेगला. तद्वर इथे एक धाव इथे घेतली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 21 धावा. हा सामना कुठेतरी शिवांश वरवडे संघाच्या हातातून निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी बॅटची घेतलेली कडा. फाईन लेग, शॉर्ट फाईन लेगचा हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येतोय. तद्वर एक धाव इथे मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या डॉट बॉल जातोय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी मात्र होऊ शकली नाही, परंतु गोलंदाजी मात्र इथे चांगली होताना दिसते. एकच धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. मिड विकेटला तडकावलेला हा फटका होता. धावसंख्या आहे ती 22 आणि शिवांश वरवडे संघाच्या हातातून हा सामना निष्ठच जाता आपल्याला दिसतोय. इथे फटका मोठा खेळला गेलाय, हुक करण्याचा प्रयत्न इथे केला गेला. क्षेत्ररक्षक इथे मात्र सागर प्रयत्न करताना दिसतोय, असफल ठरतो, चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. तद्वर इथे 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती यावेळी 24 धावा. अजूनही 49 धावांची आवश्यकता. सूरजचा स्लो टाकलेला चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पाहिजे तसं बॅटवरती येऊ शकला नाही. चेंडू फायनलला उभ्याच क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. धाव चेंडूने हे 4थं षटक इथे समाप्त होतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळते 4 गडी बाद 24 धावा आणि हा सामना आता एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता असेल. बॉलिंग मार्गवरती रोहित येईल. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जाता जाता काही यादगार असे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे केले जातील शिवांश वरवडे संघाच्या या जोडीकडून. औपचारिकता उरले या सामन्यामध्ये. यानंतर दुसरा क्वार्टर फायनलचा सामना इथे खेळला जाईल. स्टंप आउट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता, परंतु चेंडू हातातून निसटल्यामुळे इथे मात्र एक संधी मिळते फलंदाजाला. अनुभवी असा गोलंदाज आहे राहुल, जो अंडर आर्म मध्ये ही अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतो. गती परिवर्तन पाहायला मिळालं. इथे स्ट्रेट ड्राईव्ह केलेला हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक अमित नागवेकरच्या दिशेने एकच धाव इथे मिळेल. रोहित बॉलिंग मार्कवरती पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकला येतो निवास. विशाल फलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा वळून खेळलेला हा फटका फाईन लाईनच्या दिशेने हुक केला गेलाय. चेंडू तो बाउंड्री लाईनच्या दिशेने बाउंड्री लाईन पार करतोय 4 धावांसाठी. या 4 धाब्याने धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळेल. यावेळी 29 धावा. औपचारिकता उरले, परंतु 1-2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. पुन्हा एकदा विशाल स्ट्राईकला असेल. रोहितच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल आणि पहिला संघ इथे सेमीफायनल मध्ये या स्पर्धेमधला नामदार चषक 2022च्या या पर्वामधला पहिला सेमीफायनलचा संघ ठरतोय. तो यावेळी जय भैरी मुरुडवाडा संघ त्या दिशेने मार्गस्थ होताना काही चेंडूंचं अंतर आहे.
नवलाई पावणे मसोबा क्रिकेट क्लब आयोजित माननीय नामदार उदयजी सामंत नामदार चषक 2022 सुरू असलेल्या ही स्पर्धा आणि दरम्यान इथे आउट होऊन मैदानाच्या बाहेर येईल तो विशाल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी रोहित मैदानावरती दाखल होते. रोहित शर्मा सारखा रोहित इथे खेळेल का आणि या सामन्याच्या शेवटच्या चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर दौडेल का हे आपल्याला इथे पाहायचं आहे. आणि दोघेही रोहित एकमेकांसमोर गोलंदाजी आणि फलंदाजी करताना बॅटची हलकीची कडा आणि याही वेळी आउट होतोय तो रोहित. आणि पहिला सेमीफायनलिस्ट संघ ठरतोय तो यावेळी जयभरी मुरुगवाडा संघ. शिवांश वरवडे संघाने नाणेफेक जिंकली होती. पहिल्या 2 षटक अतिशय अप्रतिम झाले. त्यानंतर उरलेल्या 3 षटकांवरती घणाघाती फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. आणि इथे